तर मित्रांनो, आपली आज इतक्या मोठ्या मोठ्या रील स्टारांची भेट होईन आपल्याला कधी वाटलं पण नव्हतं. तर जय शिवराय मित्रांनो, मी आहे ऋषी ब्लॉगर आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आपलं आहे ना खूप दिवसापूर्वीचं स्वप्न होतं का आपल्याला ऋषी भाऊ ब्लॉगर यांना भेटायला जायचं होतं, पण तेच आपल्या आहे ना संभाजीनगरच्या जवळ आले होते. मग त्यांनी आपल्याला कॉल केला होता की ऋषी ना मी ना तुझ्या संभाजीनगरच्या जवळ आलेलो आहे. म्हटलं ऋषी भाऊ 5 मिनिटं थांबा. आलो. चेतन भाऊला घेतलं आणि पेट्रोल वगैरे टाकून निघालो होतो ऋषी भाऊकडे. मग लगेच आलो होतो फायनली ऋषी भाऊच्या लोकेशनवर. ऋषी भाऊ भेटले आणि बऱ्याच साऱ्या गप्पा मारून आम्ही निघालो होतो शूट कड. आमची पहिलीच भेट होती बरं का, पण ऋषी भाऊंनी हे जाणून पण नाही दिलं की पहिली भेट आहे. असे दिलदार व्यक्तिमत्व आहे ऋषी भाऊ. मग काय ऋषी भाऊने लावलं डायरेक्ट आदित्य डेरे भाऊला कॉल. नक्की नक्की कधी पण या. मी नवीनच आता ब्लॉगिंग सुरू केली आहे. हा, माझं पण ऋषी ब्लॉगर नाव करीच आहे आम्ही. सेम नाव ठेवलंय त्यांनी, सेम नाव डायरेक्ट निघतो. अरे बापरे. आता हवा आहे डायरेक्ट भाऊ. मग आलो होतो शूटिंगच्या लोकेशन पाशी. मग ऋषी भाऊ म्हणे बघून घ्या नावकरी, तुम्हाला पुढे गरज पडणार आहे. म्हटलं बर. इथं शूट साठी फेमस रील स्टार अश्लेषा ताई पण आलेल्या होत्या. त्यांचे पण इंस्टाग्रामवर 6 लाख फॉलोअर्स आहे. आणि आज आपल्या सोबत ऍक्टिंगचे गुरु बबलू भाऊ पाटील पण सोबत होते. मग सगळ्यांनी शूट वगैरे करून घेतलं. ऋषी भाऊंनी स्पेशल आम्हाला एक शेवटचा रोल दिला होता, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. ब्लॉगिंग करणं पण इतकं सोपं नाही बरं का मित्रांनो, कारण हे केल्यावरच समजतं. ऋषी भाऊंनी ना डायरेक्ट शून्यातून सुरुवात केलेली. आज त्यांचे 80K आणि भाऊंना 1% सुद्धा त्याचा घमंड नाहीये. बबलू पाटील आणि अश्लेषा ताई पण खतरनाक ऍक्टिंग करीत होती बरं का मित्रांनो. तुम्हाला जर आपले ब्लॉग आवडत असतील ना तर लाईक फॉलो शेअर नक्की करत जा. तर मित्रांनो, भेटू परत एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत राम कृष्ण हरी.